नमस्कार मैत्रिणींनो, इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका या परीक्षेसाठी मागील वर्षी म्हणजे मागील काही वर्षामध्ये पेपर कसे आले होते, त्याचं स्वरूप कसं होतं हे आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला कसे प्रश्न येतील, येणाऱ्या परीक्षेमध्ये कसा पॅटर्न असेल हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्की समजेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ मार्गदर्शक ठरणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा. लाईक करायला कंजूसी करू नका. चला तर मग पाहूयात मागील वर्षीची प्रश्नपत्रिका संच 1. प्रश्न पहिला, ज्याच्यापाशी अपार द्रव्य आहे अशा व्यक्तीला काय म्हणतात? तर उत्तर आहे नवकोट नारायण. प्रश्न दुसरा, वामन मूर्ती म्हणजे कसा मनुष्य? म्हणजे वामन मूर्ती म्हणजे कसा मनुष्य? तर उत्तर आहे ठेंगू मनुष्य. प्रश्न तिसरा, मुंग्यांची रांग तर दरोडेखोरांची काय? मुंग्यांची रांग तर दरोडेखोरांची काय? उत्तर आहे टोळी. प्रश्न चौथा, शुद्ध शब्द ओळखा. आता ह्याच्यामध्ये खाली शुद्ध शब्द म्हणजे शब्द दिलेले आहे, तर ह्याच्यामधला हे शुद्ध शब्द म्हणजे हे ईड लिंबू असं आहे. खालीलपैकी बरोबर शब्द ओळखा. आता बघा, पर्याय नंबर 1 आहे दीपावली. दीपावली दीपावली म्हणजे हे असे पर्याय दिलेले आहेत, वेलांटी वेगवेगळे असलेले. तर ह्याच्यातला शुद्ध शब्द कोणता आहे तर तुम्हाला ओळखायचा आहे. तर याच्यामधला पर्याय नंबर 1 हे दीची दुसरी वेलांटी पा आणि व आणि लीची दुसरी वेलांटी हे दीपावली हे बरोबर आहे. प्रश्न 6, कामासाठी तो 10 दिशा फिरत होता या वाक्यातील अव्यय कोणते? बघा, कामासाठी तो 10 दिशा फिरत होता या वाक्यातील अव्यय कोणते? तर हा साठी हे अव्यय आहे, तर शब्दयोगी अव्यय आहे. कोणते? शब्दयोगी अव्यय. प्रश्न 7, कूपमंडूक वृत्ती म्हणजे काय? कूपमंडूक कशाला म्हणतात? तर उत्तर आहे संकुचित वृत्ती ज्याची असते त्याला कूपमंडूक असं म्हणायचं. कूपमंडूक वृत्ती असणारा मनुष्य. प्रश्न 8, नरो वा कुंजरो वा उत्तर देणे म्हणजे काय? बघा, नरो वा कुंजरो वा उत्तर देणे म्हणजे असा प्रश्न आहे, तर याचं उत्तर आहे गुळमुळीत उत्तर देणे. बरोबर उत्तर आहे गुळमुळीत उत्तर देणे. आता आपण ह्याचे पर्याय घेतले नाहीत कारण उगीच ते व्हिडिओ खूप मोठा होतो. 1 2 3 सांगा, त्याच्यामधलं कोणतं बरोबर आहे सांगा. आपल्याला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न घ्यायचे आहेत. प्रश्न 9, जमदाग्नी म्हणजे कसा मनुष्य? बघा, जमदाग्नी कशाला म्हणतात? कोणत्या मनुष्याला म्हणतात? तर शीघ्रकोपी. उत्तर आहे शीघ्रकोपी मनुष्याला जमदाग्नी मनुष्य म्हणतात. प्रश्न 10, काल म्हणे खूप पाऊस पडला या वाक्यातील अव्यय कोणते? आता काल म्हणे खूप पाऊस पडला या वाक्यातला अव्यय कोणता? तर यातला आहे केवल प्रयोगी अव्यय. बघा, केवल प्रयोगी अव्यय. आता ह्याच्यामधला कोणता अव्यय आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न 11, खालीलपैकी सामान्य नाम ओळखा. आता ह्याच्यामधलं सामान्य नाम कोणतं आहे ते ओळखायचं आहे. पर्याय नंबर 1 आमराई, नंबर 2 अरवली, नंबर 3 दांडगाई, नंबर 4 वेताळ. तर जे महत्त्वाचे पर्याय आहेत ते मी दिलेले आहेत, बाकीचे जे सरळ सरळ आहेत ते दिलेले नाहीत. तर आता ह्याच्यामधलं खालीलपैकी सामान्य नाम ओळखा. तर याचं सामान्य नाम आहे अमराई. उत्तर आहे आमराई. प्रश्न 12, खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. आता बघा, ह्याच्यामध्ये सुद्धा भाववाचक नाम म्हणून पर्याय दिलेले आहेत. पर्याय नंबर 1 पौरोहित्य, नंबर 2 गंगाजल, नंबर 3 पोपट, नंबर 4 पंडित. तर भाववाचक नाम ज्याच्यामधून भाव होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात. म्हणजे कोणतं आहे भाववाचक नाम? पौरोहित्य हे भाववाचक नाम आहे. प्रश्न 13, तुम्ही मला मदत कराल का या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार सांगा. बघा, कोणता आहे तुम्ही मला मदत कराल का? ह्याच्यातलं सर्वनाम आहे तुम्ही. तुम्ही हा कोणता आहे? पुरुषवाचक सर्वनाम आहे. म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम आहे तुम्ही म्हणजे. तर उत्तर आहे पुरुषवाचक सर्वनाम. प्रश्न 14, प्रयोजक क्रियापद असलेले वाक्य ओळखा. बघा, प्रयोजक क्रियापद असलेले वाक्य ओळखा. तर ह्याच्यामध्ये पर्याय आहे, तर आपण पर्याय याच्यामध्ये घेतलेले नाहीत. आईने बाळाला निजवले, निजवण्याची क्रिया केली म्हणून याला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. प्रश्न 15,
खालीलपैकी शक्य क्रियापद ओळखा. आता ह्याच्यातलं शक्य क्रियापद ओळखायचं आहे. पर्याय नंबर 1 मी अभ्यास करत नाही. नंबर 2 मी आता जातो. नंबर 3 मला तिखट खाववते. नंबर 4 राम चहा पितो. तर ह्याच्यामधलं शक्य क्रियापद कोणतं आहे, म्हणजे शक्यता दाखवणारं क्रियापद कोणतं आहे, तर पर्याय नंबर 3 मला तिखट खाववते. खाववते जिथं असं असते तिथं शक्य क्रियापद असे म्हणतात. उत्तर आहे पर्याय नंबर 3 मला तिखट खाववते. प्रश्न 16वा त्याने पुस्तक वाचले होते या वाक्याचा काळ ओळखा. बघा त्याने पुस्तक वाचले होते तर कुठला आहे काळ ओळखा. खाली पर्याय दिलेले आहेत. कोणते पर्याय आहेत बघा. पूर्ण भूतकाळ, रीती वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ आणि रीती भूतकाळ. तर उत्तर आहे पूर्ण भूतकाळ, हे त्याचं उत्तर आहे. त्याने पुस्तक वाचले होते म्हणजे वाचून झाले ना, होते म्हणून पूर्ण भूतकाळ. प्रश्न 17वा मी व्यायाम करीत असे या वाक्याचा काळ कोणता. बघा मी व्यायाम करीत असे म्हणले त्यानं, असे. तर हे असे म्हणजे ह्याच्यावरूनच आपल्याला समजते की हे रीती भूतकाळ आहे. कोणता भूतकाळ आहे, रीती भूतकाळ. याचं बघा ह्याचं काय आहे, एक आहे पूर्ण भूतकाळ, दुसरा आहे रीती भूतकाळ, पर्याय नंबर 3 आहे रीती वर्तमान काळ आणि 4 आहे रीती पूर्ण वर्तमान काळ. तर उत्तर आहे याचा पर्याय नंबर 2 रीती भूतकाळ. इथं पर्याय मी दिले नाही तरी पण तुम्हाला सांगत आहे. प्रश्न 18वा सभोवार या अवयाचा प्रकार कोणता. सभोवार या अवयाचा प्रकार कोणता, तर याचा प्रकार आहे स्थितीदर्शक. म्हणजे आपल्याला हे स्थिती म्हणजे सभोवार ह्याच्यातूनच आपल्याला स्थिती दिसते, काहीतरी स्थिती दिसते म्हणून ह्याला स्थितीदर्शक असे म्हणतात. प्रश्न 19वा विवाहात या शब्दाची विभक्ती सांगा. आता तुम्हाला विभक्ती पाठ करावं लागते. ते सला ते सलाना ते हे जे विभक्तीचे प्रकार आहेत ना ते पाठ केले ना तर मग तुम्हाला कळतं की ह्याची सप्तमी विभक्ती आहे. प्रश्न 20वा पुस्तके या शब्दाची विभक्ती ओळखा. तर पुस्तके या शब्दाची विभक्ती आहे प्रथमा विभक्ती. तर हे मराठीचे 20 प्रश्न संपलेले आहेत. आता इंग्रजीचे 20 प्रश्न घेऊयात. तर विद्यार्थी मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो. हे PYQ प्रश्न आहेत म्हणजे परीक्षेमध्ये मागच्या झालेल्या पेपरमध्ये आलेले प्रश्न आहेत. म्हणजे प्रश्नपत्रिका आपण घेत आहोत, कशा धर्तीवर प्रश्न येत होते हे आपण पाहत आहोत. तर तुम्हाला कसे वाटत आहेत तर कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. लाईक करायला कंजूशी करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करा. प्रश्न 21वा मेक अ सिंग्युलर नंबर. आता गार्डनचा सिंग्युलर बनवायचा आहे, गार्डन्सचा. तर सिंग्युलर काय येते, गार्डन येते. गार्डन्स प्लुरल आहे म्हणजे अनेक वचन आणि गार्डन हे एक वचन आहे. क्वेश्चन नंबर 22 मेक अ सिंग्युलर नंबर. आता कशाचा, क्लासेसचं सिंग्युलर करायचे, क्लास. बघा क्लासेस आणि क्लास हे सिंग्युलर झालं. क्वेश्चन नंबर 23 मेक अ प्लुरल नंबर. बघा बेबी हे आहे तर त्याचं प्लुरल करायचं आहे म्हणजे बेबीज, अनेक वचन करायचं आहे तुम्हाला. मेक अ प्लुरल नंबर. कंट्री आहे, कंट्रीचं तुम्हाला अनेक वचन करायचं आहे म्हणजे कंट्रीज. खूप सोपे प्रश्न आहेत पण आपल्याला ऐन वेळेला आठवत नाहीत. तर आत्ताच्या परिस्थितीनुसार म्हणजे आत्ताचे जे TCS पॅटर्न आहे त्याच्यानुसार ह्याच्यापेक्षा थोडी काठीण्य पातळी अवघड येऊ शकते किंवा असे येऊ शकतात. सगळ्या लेवलचे प्रश्न असतात, काही सोपे काही अवघड. तर तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी आपण ही प्रश्नपत्रिका घेतलेली आहे. प्रश्न 25वा द कॅट जम्प्स डॅडॅश द टेबल. बघा द कॅट जम्प्स डॅडॅश द टेबल. तर ऑन द टेबल, ऑन इथं डॅडॅशमध्ये ऑन येते आन्सर. क्वेश्चन नंबर 26 शंकर हॅज नो टाईम टू अटेंड डॅडॅश हिज फॅमिली. तर आन्सर बघा शंकर हॅज नो टाईम टू अटेंड टू हिज फॅमिली. आन्सर काय आहे, टू आहे, टू. क्वेश्चन नंबर 27 द फॅन इज डॅडॅश आवर हेड. उत्तर काय येईल, द फॅन इज डॅडॅश आवर हेड. तर उत्तर आहे अबव, म्हणजे तिथं काय येईल, अबव हा शब्द येईल. द फॅन इज अबव आवर हेड. क्वेश्चन नंबर 28 ही वॉज लॉस्ट डॅडॅश द क्राऊड. तिथं काय येणार आहे, अमॉंग येणार आहे, अमॉंग. ही वॉज लॉस्ट अमॉंग द क्राऊड. क्वेश्चन नंबर 29 एप्रिल कम्स डॅडॅश मार्च. एप्रिल कम्स डॅडॅश मार्च म्हणजे एप्रिल कधी येतो तर मार्चच्या नंतर येतो म्हणजे आफ्टर येईल उत्तर. क्वेश्चन नंबर 30 देर इज अ ब्रिज डॅडॅश द रिव्हर. बघा देर इज अ ब्रिज अबाव द रिव्हर. ब्रिज कुठं असणार आहे तर रिव्हरच्या वर असणार आहे म्हणून अबाव येते. क्वेश्चन नंबर
31 शिवाजी फॉट डॅड ॲट द मायटी रूल, तर काय येईल अगेन्स्ट येईल. शिवाजी फॉट अगेन्स्ट द मायटी रूलर्स. क्वेश्चन नंबर 32 सीता इज सफरिंग डॅडॅश कोल्ड. सीता इज सफरिंग फ्रॉम कोल्ड, म्हणजे सीता इज इथं डॅडॅशच्या जागी येईल काय येईल फ्रॉम येईल. क्वेश्चन नंबर 33 आय डॅडॅश गो टू मेडिकल कॉलेज. बघा आय डॅडॅश गो टू मेडिकल कॉलेज, तर आन्सर येणार आहे आय वॉन्ट. इथे येईल वॉन्ट, आन्सर वॉन्ट येणार आहे टू गो टू मेडिकल कॉलेज. क्वेश्चन नंबर 34 आय राईट माय होमवर्क विच फॉर्म द व्हर्ब्स इन हेअर इन धिस सेंटेन्स. बघा व्हर्ब इन, बघा आय राईट माय होमवर्क विच फॉर्म ऑफ द व्हर्ब इज हेअर इन धिस सेंटेन्स, तर काय येणार आहे फर्स्ट फॉर्म. कोणतं येणार आहे ह्याच्यामधलं व्हर्ब फर्स्ट फॉर्ममध्ये येणार आहे. क्वेश्चन नंबर 35 राम डॅडॅश सिन्स आफ्टरनून यूज द प्रॉपर फॉर्म इन द प्ले. ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, रिकाम्या जागामध्ये प्लेचं प्रॉपर फॉर्म लिहायचं आहे. तर इथं काय येईल राम, आन्सर आहे हॅज बीन प्लेईंग सिन्स आफ्टरनून. बघा प्लेचं प्रॉपर फॉर्म ह्या रिकाम्या जागेत लिहायचं आहे, तर इथं येईल हॅज बीन प्लेईंग येईल. काय येईल हॅज बीन प्लेईंग, आन्सर आहे त्याचा. क्वेश्चन नंबर 36 डोंट डॅडॅश हेअर फॉर अ लॉंग टाईम. आता डॅडॅशच्या जागी काय लिहायचे पहा, म्हणजे क्वेश्चन नीट वाचला की त्याचं उत्तर आपल्याला लगेच समजून जाते. यूज द प्रॉपर फॉर्म ऑफ सीट, सीटचं प्रॉपर फॉर्म लिहायचं आहे. डोंट, इथं सीटचं प्रॉपर फॉर्म सीटच येईल. डोंट सीट हेअर फॉर अ लॉंग टाईम, म्हणजे बघा व्यवस्थित प्रश्न वाचले की तुम्हाला आन्सर लगेच कळून जातो. फक्त क्वेश्चन जे आहे ना, क्वेश्चन नीट वाचायचा, काय सांगितलं हे समजून घ्यायचं, मग उत्तर लिहायचं. क्वेश्चन नंबर 37 इफ आय गो टू स्कूल आय डॅडॅश वाईज. यूज द प्रॉपर फॉर्म ऑफ बिकम. बिकमचं प्रॉपर फॉर्म लिहायचं आहे आपल्याला, तर काय येईल आय गो टू स्कूल आय शाल बिकम वाईज. काय येईल शॉल बिकम, शॉल बिकम हे त्याचं येणार आहे आन्सर. क्वेश्चन नंबर 38 द मीटिंग डॅडॅश वेन वी रीच्ड द ऑफिस. आता इथं काय सांगितलंय यूज द प्रॉपर फॉर्म ऑफ स्टार्ट. स्टार्टचं प्रॉपर फॉर्म लिहायचं आहे, तर काय येईल द मीटिंग स्टार्टिंग वेन द रीच्ड द ऑफिस. तर बघा मैत्रिणींनो, इंग्लिशचे आणि मराठीचे क्वेश्चन बरेच सोपे वाटत आहेत तेव्हाच्या परीक्षेमध्ये. आता थोडीशी काठीण्य पातळी वाढू शकते, पण ग्रामर ह्याच्या म्हणजे वेगळं काही येत नाही, ग्रामरच राहणार आहे. फक्त काय होते शब्द जे असतात ते आपल्याला कधी माहीत नसलेले शब्द, त्याच्यासाठी तुम्हाला व्होकॅब्युलरी जास्त करावं लागेल, पाठांतर जास्त करावं लागेल. तर लक्ष देऊन थोडं केलं तर तुमचं होऊन जाते. इंग्लिश ही अशी काही फार अवघड नसते. क्वेश्चन नंबर 39 टुडे इज नॉट अ स्पेशल डे ऑन द. आता ह्याच्यामध्ये काय केले खाली कॅलेंडरचं स्पेलिंग दिले. बघा कॅलेंडरचे स्पेलिंग, म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल स्पेलिंग ही पाठांतर करावं लागेल. एखाद्या वेळेस असं होऊ शकते ना की आता ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेलंच आहे कॅलेंडरचं स्पेलिंग लिहा म्हणून. तर असे बरेच येतील जे रेग्युलर यूजमधले वापरातले असतील किंवा कदाचित नसतील, तर थोडंसं स्पेलिंगकडे शब्द पाठांतराकडे पण लक्ष द्यावे लागेल. तर काय येणार आहे CALENDER कॅलेंडरचं हे स्पेलिंग आहे, लक्ष ठेवा. क्वेश्चन नंबर 40 माय टीचर इज द डॅडॅश ऑफ सातारा डिस्ट्रिक्ट. बघा माय टीचर इज द डॅडॅश ऑफ द सातारा डिस्ट्रिक्ट, तर ह्याचं उत्तर काय असणार आहे माय टीचर इज द. सांगा बरं याचं काय उत्तर असणार आहे, तुम्ही सांगा कमेंटमध्ये. पण हा क्वेश्चन जिल्हा निवड समितीनं बाद केलेला आहे. तुम्ही तरी पण ह्याचं तुम्हाला येत असेल तर उत्तर तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. क्वेश्चन नंबर 41 कोणाच्या अध्यक्षतेखाली मुंबईत 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे प्रथम अधिवेशन संपन्न झाले. म्हणजे कोणाच्या अध्यक्षतेखाली मुंबईत 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियनचे काँग्रेसचे प्रथम अधिवेशन संपन्न झाले, तर उत्तर आहे लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली. प्रश्न 42 अलिप्त राष्ट्र चळवळीचे नाम
बघा, अलिप्त राष्ट्र चळवळीला नाम असे म्हणले. पहिली परिषद कोठे भरली? तर उत्तर आहे त्याचं बेलग्रेड. कुठे भरली? बेलग्रेड येथे भरली. प्रश्न 43वा. 1843 मध्ये दत्तक वारसा नामंजूर धोरण कोणी अंमलात आणला? 1843 मध्ये दत्तक वारसा नामंजूर धोरण कोणी अंमलात आणला? तर डलहौसीने दत्तक वारसा नामंजूर केला. त्याच्यामुळं काय झालं, झाशीच्या राणीचं पण त्यांचं जे राज्य आहे ते खालसा केलं त्यांनी. तर हे कधी केलेलं आहे? कोणी केलं? तर डलहौसीने केलेलं आहे. बघा, प्रश्न 44वा. लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली? लाहोरमध्ये आता जे पाकिस्तानमध्ये आहे तेथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली? तर लाला हंसराज यांनी केली. लाला हंसराज. लक्षात ठेवा, लाहोर लाला, जरा लक्षात ठेवायचं. लाहोर येथे म्हणलं ना दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची, तर लाला हंसराज, लजपतराय ने लाला हंसराज यांनी केली. थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते, पण पाठ करून ठेवा. प्रश्न 45वा. विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळवण्यास कोणी प्रयत्न केले? बघा, विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळवण्यास कोणी प्रयत्न केले? तर उत्तर आहे ईश्वरचंद विद्यासागर. कोण केलं? ईश्वरचंद विद्यासागर यांनी विधवा विवाहास, म्हणजे आधी विधवेला विवाह करण्याची परवानगी नव्हती, पण कायदेशीर मान्यता मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. प्रश्न 46वा. कोसबाड येथे आदिवासी मुले व स्त्रिया यांच्या उद्धारासाठी कार्य करणाऱ्या थोर महिला कोण आहेत? बघा, कोसबाड येथे आदिवासी मुले व स्त्रिया यांच्या उद्धारासाठी कार्य करणाऱ्या थोर महिला कोण आहेत? तर उत्तर आहे अनुताई वाघ. आता अनुताई वाघ यांचं आपल्याला अंगणवाडीसाठी येऊ शकते की मॉन्टेसरीचं निर्माण कोण केले, किंवा मॉन्टेसरी कोणाच्या ह्याच्यातून आली? तर त्याचं उत्तर पण आहे अंगणवाडी मॉन्टेसरी हे अनुताई वाघ यांनी सुरू केलेलं आहे. प्रश्न 47वा. केडगाव येथील मुक्ती सदनाच्या संस्थापिका कोण होत्या? बघा, केडगाव येथील मुक्ती सदनाच्या संस्थापिका कोण होत्या? तर पंडिता रमाबाई या केडगाव येथील मुक्ती सदनाच्या संस्थापिका होत्या. बघा, प्रश्न 48वा. तुरुंगात असताना सुविचार स्मरणी हा ग्रंथ कोणी लिहिला? तुरुंगात असताना सुविचार स्मरणी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर उत्तर आहे संत तुकडोजी महाराज. कोणी लिहिला? संत तुकडोजी महाराजांचा आहे सुविचार स्मरणी. तर हे कोठे लिहिलेलं आहे? तर तुरुंगात लिहिलेलं आहे. प्रश्न 49वा. पश्चिम घाटाच्या पश्चिमेस डॅडॅश प्रकारचा पाऊस पडतो. पश्चिम घाट आहे त्याच्या पश्चिमेस डॅडॅश प्रकारचा पाऊस पडतो. तर उत्तर आहे प्रतिरोध पर्जन्य प्रकारचा पाऊस पडतो. कोणता? प्रतिरोध पर्जन्य प्रकारचा पाऊस पडतो. प्रश्न 50वा. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सह्याद्रीच्या पर्जन्य छायेच्या परिणामामुळे सर्वात कमी पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सह्याद्रीच्या पर्जन्य छायेच्या परिणामामुळे सर्वात कमी पाऊस पडतो? तर उत्तर आहे सोलापूर. आता असं होते की अजून एक प्रश्न असा होऊ शकते की महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा कोणता? तर उत्तर आहे सोलापूर. कळालं? हे असा घुमून फिरून विचारला आहे, तो सरळ आहे. प्रश्न 51वा. वातावरणातील बदलांची हालचाल कोणत्या स्तरावर घडते? वातावरणामध्ये जे बदल होतात त्याची हालचाल कोणत्या स्तरावर घडते? तर उत्तर आहे ट्रोपोस्फिअर या स्तरावर वातावरणातील बदलांची हालचाल घडते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे? पटकन व्हिडिओला लाईक करा बरं. प्रश्न 52वा. भारतीय प्रमाणवेळ कोणत्या ठिकाणी मोजतात? बघा, भारतीय प्रमाणवेळ कोणत्या ठिकाणी मोजतात? तर भारतीय प्रमाणवेळ ही मिर्झापूर येथे मोजतात. कुठे? मिर्झापूर येथे मोजतात. आता हे मिर्झापूर कोठे आहे तुम्ही सांगायचं कमेंट बॉक्समध्ये. प्रश्न 53वा. चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये चपराळा अभयारण्य आहे. प्रश्न 54वा. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्षमतेचे औष्णिक केंद्र कोठे आहे? बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्षमतेचे औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे? तर कोराडी येथे आहे. कुठे आहे? कोराडी. प्रश्न 55वा. नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? बघा, नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर उत्तर आहे तोरणमाळ. प्रश्न 56वा. महाराष्ट्रात सर्वाधिक उसाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, महाराष्ट्रात सर्वाधिक उसाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उसासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा असे म्हटला जातो, तो आहे कोल्हापूर.
प्रश्न 57वा, निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे दोडाबेट्टा. दोडाबेट्टा हे निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. तर आता तुम्हाला हे उंच शिखर सुद्धा म्हणजे हे भूगोलाचा घटक आहे, तर तुम्हाला ते सुद्धा नद्या, पश्चिमवाहिनी नद्या, पूर्ववाहिनी नद्या, नद्यांच्या उपनद्या, सर्वात लांब नदी कोणती, शिखरांच्या लांबी किंवा क्रोनॉलॉजिकल ऑर्डरप्रमाणे उंच, मग असे उतरत्या क्रमाने किंवा चढत्या क्रमाने शिखरांची उंची, तुम्हाला हे सगळं पाठ करायचं आहे. हे असे प्रश्न येऊ शकतात. बघा प्रश्न 58वा, रवींद्रनाथ टागोर यांनी कोणते पुस्तक लिहिले? तर रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली हे पुस्तक लिहिले. प्रश्न 59वा, सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? म्हणजे कोणत्या सालच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर उत्तर आहे 1938च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सुभाषचंद्र बोस हे. प्रश्न 60वा, भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोणास म्हटले जाते? तर उत्तर आहे भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार पंडित नेहरू यांना म्हटले जाते. तर हे आपलं जीकेचं म्हणजे GSचे संपलेले आहेत. बघा GSचे प्रश्न संपलेत. आपण पहिल्यांदा मराठीचे घेतले, नंतर पहिले 20 मराठीचे घेतले, नंतरचे 20 इंग्रजीचे घेतले, आत्ता नंतरचे 20 हे GSचे घेतले. म्हणजे त्याच्यामध्ये सर्व विषय आले. आता आहेत बुद्धिमत्ता. बघा प्रश्न 61वा, संकुचित याला जसे विशाल तसे प्राचीनला काय म्हणतात? म्हणजे संकुचितला विशाल म्हणतात, म्हणजे त्याचा संकुचितला विशाल म्हणजे संकुचितचा विरुद्धार्थी आहे विशाल, तसं प्राचीनचा विरुद्धार्थी असं आहे. ते विरुद्धार्थी शब्द दिले त्यांनी आधुनिक. आता बघा टॅन TAN त्याला ANT दिले. ह्याच्यासाठी तुम्हाला अगोदर काय करावं लागेल, ABCD लिहून घ्यावं लागेल, ABCD झडपर्यंत, आणि तुम्हाला त्याला नंबरसुद्धा द्यावे लागतील 1 2 3 4. कसं लिहायचं? M पर्यंत लिहायचं, Mच्या खाली N लिहायचं आणि उलटं यायचं M असं लिहून असं यायचं. म्हणजे कळालं कसं लिहायचं, आणि तसेच नंबर द्यायचे. म्हणजे आणि झडपासून 1 2 पर्यंत असे झडला 1 देऊन असं उलटं घ्यायचं, आणि A पासून 1 असे नंबर देऊन उलटे घ्यायचे. त्याच्यानुसार हे जर केलं तुम्ही करून बघा. तर इथं काय केलं आहे TAN, तर T पाठीमागं नेलाय, N पुढे घेतलाय. बघा हे T आहे तो पाठीमागे नेलाय, हे N आहे ते पुढे नेलाय, आणि हे इथला N जशाल तसा ठेवलाय. तसं इथं पण करायचं. E पाठीमागे न्यायचं आहे आणि ह्याला B ला पुढे आणायचं आहे. BEB उत्तर येते. समजलं? प्रश्न 63वा, 17 21 26 32 39. इथं काय केले? 17 आणि 4 21 म्हणजे 4 5 6 7 आणि 8 असे मिळवलेले आहेत. एक एक वाढवले तर 39 आणि 8 47 होतात. पहा होतात का ते. प्रश्न, शर्वरीचा जन्म शनिवार 4 सप्टेंबर 1993 रोजी झाला, तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल? बघा 4 सप्टेंबर 1993 रोजी झालाय, म्हणजे त्या दिवशी होता शनिवार. मग 93ला होता शनिवार, 94ला रविवार, 95ला सोमवार, आणि 96ला म्हणजे ह्या 94ला 1 दिवस पुढे गेला, 95ला 1 दिवस पुढे गेला, पण 96ला 2 दिवस पुढे जाईल. म्हणजे इथं लीप इयर आहे ना, 96 हे लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये 2 दिवस पुढे जातो. तर इथं काय येईल मग? सोमवार, इथे मंगळवार आणि बुधवार, इथे येते बुधवार. काय येईल उत्तर याचं? बुधवार हे इथं उत्तर येते. समजलं? त्याच्यानंतर प्रश्न 65वा, रवी आपल्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी मोठा आहे. त्याचा जन्म सोमवारी झालेला आहे, तर बहिणीचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? बघा रवी आपल्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी मोठा आहे. 732 दिवस म्हणजे किती? 365 दिवसाचं 1 वर्ष. 365 दिवसाचं 1 वर्ष म्हणजे हे 2 वर्ष प्लस हे वरचे 2 दिवस, म्हणजे 2 वर्ष 2 दिवसांनी मोठा आहे रवी. त्याचा जन्म सोमवारी झाला. कोणत्या वारी झाला? सोमवारी झाला. तर त्याच्या बहिणीचा जन्म कोणत्या वारी झाला असेल असा आहे प्रश्न. म्हणजे मोठा असल्यामुळं आपण मागचे दिवस काउंट करावं लागेल. रवी त्याच्या बहिणीपेक्षा 2 वर्ष 2 दिवसांनी मोठा आहे, तर मागे यावं लागेल आपल्याला. कोणत्या दिवशी झाला? त्याचा सोमवारी झाला त्याचा जन्म. मग 1 वर्ष मागे घ्या रविवार, त्याचं अजून 1 वर्ष मागे घ्या शनिवार, आणि हे दिवसाचं म्हणून शुक्रवारी. कोणता वार असेल?
शुक्रवारी त्याच्या बहिणीचा जन्म झाला. समजलं कसं केलं ते. त्याच्यानंतर प्रश्न 67 बघा. गुलाबाला बटाटा म्हटले. गुलाबाला काय म्हणले? बटाटा म्हटले. बटाट्याला काय म्हणले? गूळ म्हटले. आणि गुळाला काय म्हणले? आंबा म्हटले. आणि आंब्याला काय म्हटले? गवत म्हटले. तर मानवाने तयार केलेली वस्तू, मानवाने काय तयार केलं? गूळ तयार केला. मग गुळाला काय म्हटलं? तर आंबा म्हटले. मग उत्तर काय येणार आहे? आंबा येणार आहे. उत्तर येणार आहे आंबा. समजलं. त्याच्यानंतर प्रश्न 68 बघा. FRCS FSBT BAMS. तर आता आपल्याला हे ABCD लिहून घ्यावं लागते अशी. ह्याच्यानुसार तुम्ही ABCD लिहिलेलीच असेल, त्याच्यानुसार तुम्ही हे करा. आणि त्याचं उत्तर आहे ABLT. आता हे ABCD मी लिहिलं नाही आणि स्क्रीनवर थोडं लिहायला मला अवघड जात आहे. तर तुम्ही हे करून मला सांगा कसं केलेलं आहे ते कमेंट बॉक्समध्ये. ओके. प्रश्न 69 गेट हा शब्द BWQC असा लिहिला तर MILD माइल्ड हा शब्द कसा लिहिला? आता ह्याच्यासाठी पण आपल्याला ABCDच काढावे लागेल. बघा. हे एम असं लिहिलं आहे, NOP असं लिहायचं आहे आपल्याला, QR. समजलं कसं लिहायचं ते तुम्ही थोडं व्यवस्थित लिहून घ्या. मग काय केले? गेट G ला B बघा. G ला B म्हणजे असं मागे आलंय. 1 2 3 4 5 न मागे आलंय. A ला W म्हणजे ए कुठे आहे? WXYZ. A ला काय? W 1 2 3 4 न मागे आले. इथं 5 ने मागे, इथं 4 ने मागे. T ला Q कुठं आहे? T कुठं आहे? T ला Q म्हणजे हे 3 न मागे आले. तिसऱ्याला 3. आणि E ला B 2 न मागे. म्हणजे काय केले? 5 4 3 2 असे मागे आलेत. मागच्या साईडला रिव्हर्स झाले. तर माइल्डला काय येईल? तर त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे MILDला. तर HEIB असे येते. मागच्या साईडनं आलेलं रिव्हर्स गेले, हे असं ऑर्डर रिव्हर्स गेली म्हणून 5 4 3 2 असं मागे आले. तसं करून बघा तुम्ही, हे येते उत्तर. ओके. प्रश्न 70 मशीन तसंच आहे. ABCD लिहून घ्यायची आहे तुम्हाला, त्याच्यानुसार करायचं आहे. हे पण M ला N, हे A ला Z, C ला D, ABCD पुढचे आहे ते HIO असं केलेलं आहे. तर त्याच्या ह्युमनला काय आहे? तर HI बघा, UT असं एक मागे असं केलेलं आहे. तुम्ही बघून घ्या. हे खूप सोपं आहे. हे सोपे प्रश्न आहेत, काही अवघड नाही. ठीक आहे. प्रश्न 71 इंडियाला बघा. IJNNDD IJ आणि AB असं केले बघा. तर काय केले मग? N ठेवले. Nला Nच ठेवले म्हणून आपण N. A ला काय केलं आहे? तर याला B केले B. नाहीतर T ला काय केलेलं आहे? Tला ते दुसरं Tला तिथंच ठेवलेलं आहे. I ला काय केलेलं आहे? I ला इथं J घेतले बघा. J. O ला O जसंच तसं O ला पुढचं घेतलेलं आहे OP. N ला जशाच तर ठेवले. असं आहे ते. काही जशाच तर ठेवलेत, काही पुढं गेलेत. त्याच्यानुसार तुम्हाला हे करायचं आहे. थोडं बुद्धिमत्ता हे लॉजिकचंच आहे. लॉजिक लावूनच तुम्हाला त्याचे उत्तरं शोधावं लागतात. तर बुद्धिमत्ता फार अवघड नाही. मॅथपेक्षा तर खूप सोपं आहे. थोडंसं मन लावून तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला येऊन जाईल. नाही कळत असेल तर सांगा, तसं आपण घेता येईल तसं, त्याच्यात काही नाही. पण आता कसं खूप व्हिडिओ मोठा होता म्हणून मी थोडं शॉर्टकट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगायचं असेल तर आपण ही बुद्धिमत्तेचेच एक्स्ट्रा 20 प्रश्न घेण्याचा प्रयत्न करेल मी. प्रश्नपत्रिकेत हे न घेता 60 प्रश्नाचाच वेगळा आणि राहिलेल्या 20 प्रश्नाचा वेगळा व्हिडिओ असा बनवता येईल आपल्याला. तर तसं सांगा मला कसं करायचं ते. आता प्रश्न 72 घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, हरणाला बैल म्हटले, तर टांग्याला काय जुंपले जाते? म्हणजे इथं जुंपले आहे. टांग्याला काय जुंपले जाईल? तर टांग्याला काय जुंपतात? घोडा जुंपतात. बघा, आधी लक्षात घ्यायचं की कशाला काय करतात. मग घोड्याला काय म्हटले? टांग्याला काय करतात? टांग्याला घोडा असतो जुंपणारा, हो ना. आपण जनरली टांग्याला घोडा जुंपतो. तर मग घोडा कशाला म्हणतात? घोड्याला वाघ म्हटले. घोड्याला काय म्हटले? बघा, घोड्याला वाघ म्हटले तर वाघ, तर काय वाघ जुंपला जातो. प्रश्न 73 एका सांकेतिक भाषेत
BIG ला 5, 6, 7 असा लिहितात. ACT 2, 3, 8 असा लिहितात. तर TIP कसा लिहितात बघा. B ला 5 म्हणले, B 5, I 6, G 7, A 2, C 8 आणि T 3. त्याच्यानुसार आपल्याला करायचं. T ला काय आहे? 3 आहे, 3 T 3. I ला काय आहे? I बघा 6 आहे, I 6. आणि P ला काय आहे? P ला काय आहे बघा. आता इथं बघा, आपण ह्याच्याकडून जाऊ, आता पर्यायाकडून जाऊ. आता तसं समजण्या गेले ना, 3 आहे, 6 आहे. मग आता इथं पर्यायामध्ये बघा 8 कशाला आहे? 8 C ला आहे, म्हणून येईल का C? नाही, कारण 8 हा नंबर C साठी आहे, तो येणार नाही. मग इथं 7 बघा, आपल्याला 3 आणि 6 समजलेत. आपल्याला हे 3 आणि 6 सगळीकडे कॉमन आहे, म्हणून आपल्याला असं इथं काही लॉजिक लावता येणार गेले. म्हणून आपल्याला आता पर्यायाकडून जायचे. 7 नंबर कशाचा आहे? 7 नंबर Gचा आहे, म्हणजे तो येणार नाही, कारण 7 ऑलरेडी G साठी दिलेला आहे, तो येणार नाही. त्याच्यानंतर काय होईल? 5 नंबर बघा कशासाठी आहे? 5 नंबर हा B साठी आहे, म्हणून तो सुद्धा येणार नाही, कारण 5 नंबर B साठी दिलेला आहे. मग राहिला फक्त 1 इथं. 1 हा कशासाठीच नाही, इथल्यासाठी, म्हणून उत्तर येणार आहे 361. क्वेश्चन नंबर 74 बघा. 4 16 तर 2 काय? आता तुम्हाला असं आपल्याला असं वाटू शकते की 4चा वर्ग 16. तसं इथं पर्यायामध्ये आपण बघितलं तर तसं 2चा वर्ग 4 असं नाही. 4 चोक 16. 4चा आणि 4चा गुणाकार केलाय 16. तसं 2चा आणि 2चा आणि 4चाच गुणाकार करायचा. इथं 2 चोक 8 असे येते उत्तर. 8 म्हणजे 4च्या पटीतल्या संख्या घेतल्या तिथं. समजलं कसं करायचं ते? ओके. त्याच्यानंतर आता प्रश्न 75. ब हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयाची बेरीज 43 असल्यास ब चे वय किती? बघा, ब हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 43 असल्यास ब चे वय किती? असंच आहे प्रश्न. तर आपण पाहू.